कोऑर्डिनेट ज्योमेट्री पहले डिस्टेंस फार्मूला distance between the points x1 y1 and bx to y2 is length of AB equals to x1 y1 बेसिकच आहे तुम्हाला माहिती आहे फक्त आपण कव्हर करू bx to y2 is length of AB is equal to under root x2 minus x1 square plus y2 minus y1 square. Distance between 2 points x1 y1 and bx2 y2 is length of AB is equal to under root x2 minus x1 square plus y2 minus y square. आपण काय करू याचं एक्झाम्पल पण घेऊ म्हणजे अप्लाय कसं करायचं ते पण कळेल फॉर्म्युला. समजा हे पॉइंट आहे ए 2 minus 3 आणि बी आहे 3 minus 2 इथे मला डिस्टन्स फाइंड करायचं तर एक्स वाय वन एक्स टू वाय टू फॉर्म्युला बघा लेंथ ऑफ ए बी एक्झाम्पल ए इज इक्वल टू 2 minus 3 बी इक्वल्स टू 3 minus 2 फॉर्म्युला आताच बघितलं आपण एक्स टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं ते सांगतो वाय टू मायनस वाय स्क्वेअर x2 minus x1 3 minus 2 square x2 minus x1 3 minus 2 square y2 minus 7 minus 2 minus 1 plus 3 square 3 minus 2 square minus 2 minus 1 plus 3 square 3 minus 1 3 minus 2 1 1 square 1 plus 1 is equal to under root 2 3 minus 2 1 1 square 1 3 minus 2 1 1 square 1 1 plus 1 2 the distance between a 2 minus 3 and b 3 minus 2 is under root 2. लक्षात आलं का बेसिक काय आहे काय फार हे नाही हे कंप्लीट करा. The next second section formula internal division a figure statement section formula internal division C divides segment AB internal in the ratio m is to n C is equal to mx2 plus nx1 upon m plus n
एम बाय 2 प्लस एन वाय 1 अपॉन एम प्लस एन. आता आपण याचं पण एक्झाम्पल बघू. झालं का? हे फॉर्म्युला कसं आहे बघायचं. हे सेगमेंट हे आहे, सी पॉईंट इन बिटवीन आहे, मध्ये आहे इन बिटवीन. हा त्याचा रेशो आहे. आता ते कसं असतं, तर फॉर एक्झाम्पल समजा हे 10 आहे, हे 15 आहे, तर 10/15 डिवाइड बाय 5 जर केलं मग 5 2 जा 10, 5 3 जा 15, तर 2/3 हे असतं एम एन. मग हे पॉईंट आहेत एक समजा नेक्स्ट टू 8. आपण काय करू, ह्याचं पण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल कुठलं घेतलं तर चालतं, त्याला काय, तुम्हाला फक्त हे फॉर्म्युला यूज कसं करायचं हे कळण्यासाठी एक्झाम्पल घेऊ. तर इथं पाहा एक्झाम्पल हे. आता आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, हेच वापरतो. 2 - 3 3 - 2. ते सी पॉईंट घेतो, इथलं रेशो घेऊ 2/5 हे एम आहे. हे सगळं आपल्याला दिलेलं असतं, ए बी गिव्हन असतं, तो पॉईंट एम एन पण गिव्हन असतं. आपल्याला फाईंड काय करायचं, तर ह्याचे कॉर्डिनेट सीचे. तर तुम्हाला हे स्कूलमध्ये पण झालेलं असतं, पर्टिक्युलरली आता जे CBSE मधून आलेले मुलं त्यांना झालेलं असतं. तर ते स्टेटला काय बहुतेक झालं असेल, स्टेटला पण 2 - 3 3 - 2 आपल्याला सीचे कॉर्डिनेट फाईंड करायचे. सी इथं बघा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. पहिलं फॉर्म्युला घेऊ आपण. सी डिवाइड्स segment AB internally in the ratio 2:5. गिवन आहे, गिवन कंडिशन आहे. सी डिवाइड्स हे सगळं दिलं आपल्याला, ए बी एम एन. फक्त आपल्याला सी फाइंड करायचं. फॉर्म्युला सी इज इक्वल टू mx2 plus nx1 upon m plus n my2 plus ny1 upon m plus n. mx2 plus nx1 by m plus n my2 plus ny1 upon m plus n. सी कोऑर्डिनेट ऑफ सी फॉर्म्युला. हे तर आपल्याला पाठ करायला पाहिजे, फॉर्म्युला तर आपल्याला माहीत पाहिजे. ह्याच्यात आता व्हॅल्यू ठेवतो, तर तुम्ही आता तिथे लक्ष द्या. पहिलं मी काय करतो, ह्याच्यामध्ये एम एन सबस्टिट्यूट करतो. एम एन पहिल्यांदा कन्फ्यूज नाही होत. एम एन म्हणजे 2,5.
ओके, m2 n5 m plus n2 plus 5 m2 n5 m plus n2 5. आता त्याच्यानंतर x2 x1 y2 y1 x2 x1 x2 is equal to 3 x1 is equal to 2 x2 x1 3 2 y2 y1 minus 2 minus 3 minus 2 minus 3. पहिला त्याच्यामधलं mn सबस्टिट्यूट केलं. mn म्हणजे 2 5 2 5 2 5 2 5 सबस्टिट्यूट केलं. आणि नंतर x2 x1 3 2 minus 2 minus 3. त्याला सिम्प्लिफाय करायचं. c is equal to coordinates of c 6 plus 10 16 upon 7 16 by 7 3 into 2 6 5 into 2 10 16 upon 7 minus 4 minus 15 minus 19 upon 7 minus 19 by 7. This is the answer. हे एक्झाम्पल तुम्ही म्हटलंस तर आता ह्याच्यातला आणखीन एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण एक्सटर्नल डिव्हिजन म्हणतो. तर ते आपण बघू. आता थोडंसं सुरुवात आहे, हळूहळू घेऊ. मुलांमध्ये बऱ्याच ठिकाणी थोडं कन्फ्यूज झालं आहे. काही मुलांना आमच्याकडे सांगितलं 5 तारखेपासून क्लास आहे म्हणून, 5 जूनला बॅच सुरू आहे म्हणून. त्यामुळे काही मुलं आपले इथले पण नाही आले, जे फाउंडेशनला होते ते पण नाही आले. तर म्हणलं आपण 1 तारखेला स्टार्ट करू. रुटीन लागेल, 2-4 दिवस लागतात परत फ्लोमध्ये आले. तर आता हा फॉर्म्युला घ्या, सेक्शन फॉर्म्युला एक्सटर्नल डिव्हिजन फिगर. आता हा सी पॉईंट बाहेर आहे. एक्सटर्नल म्हणजे ए आणि बीच्या बाहेर आहे, आउटसाईड. x1 y1 bx2 y2 एक स्टेटमेंट. C divides segment AB externally in the ratio m:n. x1 y1 काही फरक काहीच नाही, फक्त इन बिटवीन मायनस आहे. इंटरनल डिव्हिजन मध्ये इथं प्लस आहे, एक्सटर्नल मध्ये मायनस आहे. इव्हन तुम्ही तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी चालतं. आता घेतलेलं फक्त मध्ये मायनस करा. एक्झाम्पल तेच ठेवलं तरी चालतंय. झालं का? कम्प्लीट झाला. तुम्ही तोच क्वेश्चन करा, तसंच फक्त त्याला मायनस करा. हाच घ्या प्रॉब्लेम. इथे घेऊ, सेम करायचं 2 5 फॉर्म्युल्यामध्ये इथे मायनस करा आणि एक्सटर्नल करा. एक्झाम्पल चेंज करणे मी फक्त डिव्हिजन एक्सटर्नल करतो.
सी पॉईंट तिकडे घेतला. सी डिवाइड सेगमेंट हे एक्सटर्नली इन द रेशो 2:5 फक्त मध्ये मायनस करायचं इन बिटवीन मायनस 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 तर प्लसला मायनस केलं नाही तेच ठेवलंय काय बदल चेंज काहीच नाही 6 minus 10 minus 4 upon minus 3 घ्या एक्झाम्पल हेच घ्या चेंज काहीच नाही केलं नंबर तेच आहेत 2 minus 3 3 minus 2 डिव्हिजन 2:5 फक्त एक्सटर्नल डिव्हिजन आहे सी आपल्याला फाइंड करायचं फॉर्म्युल्यात मायनस इथं मध्ये मायनस आहे सबस्टिट्यूट करा करेक्ट आन्सर करा 6 minus 10 minus 4 upon minus 3 2 minus 5 6 minus 10 minus 4 by minus 3 आणि minus 4 minus 15 minus 19 upon minus 3 4 by 3 19 by 3 minus minus cancel मध्ये प्लस आहे एक मिनिट हे डबल आहे मायनस मायनस प्लस तर मायनस 4 प्लस 11 8 इथं 8 डिवाइडेड बाय मायनस 3 मायनस 8 by 3 हे इथं इथं ठीक आहे 6 minus 10 मायनस 4 आणि मायनस मायनस प्लस 15 मायनस 4 आणि प्लस 15 प्लस 11 अपॉन मायनस 3 प्लस 11 upon minus 3 minus 4 by 3 आणि minus 11 by 3 तर ते साइन वगैरे चेक करायचं व्यवस्थित minus 4 आणि प्लस 15 15 minus 4 11 प्लस 11 upon minus 3 इट इज द आन्सर आता नेक्स्ट घ्या मिड पॉइंट फॉर्म्युला हे मिड पॉइंट फॉर्म्युला x1y1 bx2y2 सिंपल आहे 4 by 3 आणि minus 11 by 3 झालं का हे काय सिंपल आहे बेसिक आहे काय मिड पॉइंट फॉर्म्युला x1y1 bx2y2 m is midpoint of segment AB m is equal to x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2 formula
झालं का? याचं एक्झाम्पल बघू. हे 2 - 3 -3 2. Example x1 y1 x2 y2. M is midpoint x1 plus x2 upon 2 yn plus y2 upon 2. 2 - 3 x1 2 yn -3 upon 2 -3 plus 2 upon 2 -1/2 -1/2. एक्झाम्पल पण आहे, तेच वापरलं मी एक्झाम्पल सगळीकडे सेम. मिड पॉईंट फॉर्म्युला आहे ना, ते पण सेक्शन फॉर्म्युलाचे ऍप्लिकेशन्स आहे. फक्त रेशो 1:1 असतं, त्याच्यामध्ये इक्वल असतं. जसं आपण इथे एम एन घेतो ना, हे सेम असतं. एम एन मिड पॉईंट मध्ये ते इक्वल असतं. फाउंडेशनला असलेलं कोण आहे इथं? फाउंडेशनला असलेलं कोण आहे? एकच आहे, बाकी सगळे नन आहेत. ठीक आहे, ठीक. मी सांगतो त्या मुलांना स्टार्ट झालं. झालं का? नेक्स्ट घ्या. सेंट्रॉइड फॉर्म्युला. हे ट्रायंगल आहे. ट्रायंगलचे वर्टॅक्सेस आहेत x1 y1 x2 y2 x3 y3. याला आपण एडी आहे, एडी याला मीडियन म्हणतो. इथं लक्ष द्या थोडं बघा. हा ट्रायंगल आहे एबीसी. हे वर्टॅक्सेस आहेत x1 y1 x2 y2 x3 y3. एडी मीडियन आहे, बी मीडियन आहे, सीएफ मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय? अपोजिट वर्टेक्स जो आहे तो आणि याचं मिड पॉईंट याला जॉईन करणारं सेगमेंट एडी, बी आणि सीएफ. तर त्याचा जो इंटरसेक्शन आहे जी, तर जीला सेंट्रॉइड म्हणतात. जी सेंट्रॉइड ट्रायंगल एबीसी. एडी, बी आणि सीएफला काय म्हणतात? मीडियन. आणि जी सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी हे वर्टॅक्सेस आहेत. मग त्याचा फॉर्म्युला काय? तर x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 yn प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. आता इथे प्रॉब्लेम पण घेतलाय. 1 - 2 2 3 -3 5 x1 y1 x2 y2 x3 y3 हा फॉर्म्युला. म्हटलं मी करून दाखवतो, तुम्हाला परत सॉल्व्ह करून दाखवतो. मी काय करा, फक्त फॉर्म्युला लिहून ठेवतो, एवढं कम्प्लीट करा, नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो. एडी, बी आणि सीएफ काय तर मीडियन आहे, मीडियन. आणि जीला काय म्हणतात तर सेंट्रॉइड. हे डी इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 d x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 yn प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. एक्झाम्पल बघा. हे जी त्यात लक्ष द्या. हेच फॉर्म्युला जी इक्वल्स टू x1 y1 x2 y2 x3 y3. x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 म्हणजे 1 प्लस 2 मायनस 3 अपॉन 3. 1 प्लस 2
minus 3 upon 3. 1 plus 2 minus 3 upon 3 and minus 2 plus 3 plus 5 upon 3. 1 plus 2 plus 3. 1 plus 2 minus 3. 1, 2 minus 3. सगळे x coordinate. And minus 2, 3, 5. Minus 2, 3, 5 upon 3. And then 3 goes to 1 plus 2, 3 minus 3, 0 upon 3. And 8 minus 2, 6 upon 3. 0, 2. G is equal to 0, 2. 0 by 3 is equal to 0. 6 by 3 equals to 2. तर हे कॉर्डिनेट जॉमेट्रीचा बेस आहे. आता आपण जे बघतोय फॉर्म्युले ते सगळे कंपल्सरी आहे. कुठे पण आपल्याला त्याची गरज पडते. झालं का? आपण काय काय बघितलं आता? पहिलं डिस्टन्स फॉर्म्युला, त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, नंतर मिड पॉइंट फॉर्म्युला, त्याच्यानंतर सेंट्रल फॉर्म्युला. आता हे जे फॉर्म्युले आहेत ना, हे 3D मध्ये पण आहेत. आता आपण जे बघितलं ते 2D मधलं आहे. कॉर्डिनेट जॉमेट्री हे ते 2 पार्ट्स आहेत. फर्स्ट आहे 2D आणि सेकंड 3D. हे 3D मध्ये पण आहे. ह्याच्यात काय फरक पडत आहे 3D मध्ये असेल तर?